ठिकाणी आज दहेगाव बोलका या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने अर्थात उत्कृष्ट मराठा जी समिती आहे यांच्या वतीने शिवजयंतीचा महोत्सव म्हणजे अर्थात शिव जन्म उत्सव आणि आपल्या महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. आपण या ठिकाणी 13 वर्षापासून हे गाव जे आहे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत असतो. विशेष आहे की आपल्या या महाराष्ट्राचा अभिमान, शान, आन बान सर्व प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा साजरा करत असतो. आज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे आणि असाच हा कार्यक्रम आपण आज संध्याकाळी अर्थात रात्रीच्या महोत्सवाला आपण हजेरी लावली होती. या ठिकाणी आपल्या बरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन केलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून हे एक जाणून घेणार आहोत की तुमच्या डोक्यामध्ये अर्थात दहेगावकरांच्या मनामध्ये हा एक विचार जो छत्रपतींचा जन्म महोत्सव आज 13 वर्षापासून आपण अविरत करत आहोत. साहेब, आम्हाला नेमकी तुमच्या मनामध्ये, गावकऱ्यांच्या मनामध्ये हा सगळा विषय कसा आला की जेणेकरून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जन्मोत्सव साजरा केला पाहिजे? कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात या ना त्या पद्धतीने छत्रपतींना अभिवादन केलं जातं. पूर्वी पण आमच्याही गावात त्या पद्धतीचं अभिवादन केलं जात होतं. पण मग त्यामध्ये प्रतिमा पूजन, त्यानंतर मग मिरवणूक काढल्या जायची संध्याकाळच्या वेळेस. आणि आपण बघतोच आता त्या मिरवणूक म्हटल्यानंतर त्याला कोणत्या कोणत्या पद्धतीने गालबोट लागतं. तर गावातील 2013 साली गावातील काही ज्येष्ठ मंडळी, गावातील युवक म्हणजे त्यावेळेस तर आम्ही खूपच हे होतो की आम्ही त्यावेळेस मिरवणूक हीच आमचा त्याच्यातच इंटरेस्ट होता. पण अनेकांनी जे मार्गदर्शन केलं त्यांनी समजून सांगितलं की आपल्या वेगळ्या पद्धतीने करायचं. मग एक पारंपरिक ड्रेसेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो, राजमाता जिजाऊ असो, वेगवेगळे मावळे असो, अशी मिरवणूक वगैरे काढून तो कार्यक्रम आम्ही त्यावेळेस चालू केला. त्यावेळेस आमच्या येथील आमचे श्री वीरभद्र विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील छोट्या छोट्या मुलांनी छोटे छोटे कार्यक्रम बसवले आणि एक नकळत आम्ही ते कार्यक्रम चालू केले. एक सेकंड इयरला त्यानंतर त्याचं थोडंसं आम्हाला त्यात लोकांना पण इंटरेस्ट वाटला किंवा लोक पण बाकीचे म्हणायला लागले की ह्याच पद्धतीने तुम्ही शिवजन्मोत्सव करा. मग त्यानंतर 13 पासून तर आज 26 पर्यंत 13 वर्ष झाली. छोटं छोटं प्रमाण वाढता वाढता आजचे जे युवक आहे, आजचे युवक कमवते पण आहे, आर्थिक इन्कम पण त्यांचा बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर त्याला एक मोठं स्वरूप दिलं. पण ते स्वरूप देताना हा विचार केला गेला की छत्रपती हे सर्वांचेच होते. छत्रपती सर्वांचे होते तर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी फार आपल्या छोट्याशा चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांची साथ पाहिजे. आज तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल तर अंगणवाडीची चिमुकली मुलगी 2, 2.5, 3 वर्षाची जी नेटकीच अंगणवाडीत जायला लागली, त्या मुलीनी पण या ठिकाणी इथं तिचं अभिवादन, तिचे कलागुणां त्या ठिकाणी तिने अर्पण केले. त्यानंतर मग 1ली 2री ते 9वी पर्यंतचे, 10वी पर्यंतचे विद्यार्थी काही गावातीलच आपली शाळा सोडून जे इंग्रजी माध्यमात शाळेत जातात त्यांनी पण वेळात वेळ काढून या ठिकाणी स्वतःच्या मनाने घरी तयारी करून या ठिकाणी इथं एवढा आनंदोत्सव साजरा केला. तुम्ही या ठिकाणी बघितलंच असेल की ज्यावेळेस प्रत्येकाचं त्यात खारीचा वाटा असतो तेच खरं त्यांना अभिवादन असतं. आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना पण ह्याच पद्धतीची त्यांचा जन्मोत्सव जर कोणी साजरा करावा तर ह्याच पद्धतीने साजरा करावा असं मला वाटतं. मिरवणूक वगैरे काढणं हे पण योग्यच आहे, पण कुठेतरी ते मिरवणूक वगैरे काढताना बाकीच्या गोष्टीवर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण कुठंतरी 100 लोक चांगले असतात तर 1-2 लोक त्याला गालबोट लावतात, म्हणून त्या गोष्टीला आम्ही खूप पद्धतीने फाटा दिला. त्यात पण एक सांगतो आम्ही आमच्या गावाला नक्कीच आदर्श समजतो. भौतिकदृष्ट्या जरी काही गोष्टी कमी असतील तरी काही अडचण नाही, परंतु सामाजिक दृष्ट्या आम्ही सर्व मनाने एक आहे. सामाजिक दृष्ट्या जर विचार केला 2013 ते 2026 पर्यंत जर गाव एकत्र येऊन मराठा उत्कर्ष समिती ही काही संघटना नाहीये, ते फक्त एक दिलेलं नाव आहे. कोणत्या तरी हेड खाली आपल्याला काम करायचं आणि हे करत असताना ना या संघटनेला अध्यक्ष आहे ना उपाध्यक्ष आहे. इथं जो काम करेन तोच पदाधिकारी. आणि हे करत असताना 13 वर्षात असा एकही युवक किंवा एकही ग्रुप म्हटलं नाही का नाही आपण मिरवणूक काढू, आपण वेगळं करू. याचा अर्थ काय ते कोणाच्या डोक्यात पण नाही आलं, कोणाच्या मनात पण नाही आलं. कारण प्रत्येकाच्या मनात छत्रपती आम्ही पहिल्यापासूनच आमच्या पिढीचा जे ज्येष्ठांनी काम केलं मार्गदर्शनांनी ते असे रुजवलेले का यापुढेही पण जोपर्यंत आम्ही आहोत किंवा आम्ही गेल्यानंतर आमची पुढची पिढी राहील तोपर्यंत नक्कीच आम्ही या पद्धतीची शिवजन्मोत्सव साजरा करू. छत्रपती शिवाजी महाराज त्यासाठी आम्हाला नक्कीच बळ देतील. आमच्या गावातील सर्व महिला भगिनी, लाडक्या बहिणी, छोटे छोटे मुलांपासून
सगळ्यात महत्वाचं आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा श्री वीरभद्र विद्यालय जे माध्यमिक विद्यालय आमच्या गावात कार्यरत आहे, या सगळ्यांचं जे मोलाचं सहकार्य मिळतं ते खूप आहे. त्याबद्दल आम्ही मराठा उत्कर्ष समितीच्या माध्यमातून ऋण म्हणायला नाही पाहिजे, आपलं कर्तव्यच आहे, पण तरी पण आम्ही नक्कीच त्यांच्या ऋणात राहू. निश्चितच मला सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे प्रेक्षकांना की आपण महाराष्ट्रभरती या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जन्मोत्सव शिवाजी महाराजांचा आपण साजरा करत आहोत. पण आता आपल्या बरोबर कोणीही अध्यक्ष किंवा सचिव किंवा सदस्य नाहीयेत. प्रत्येक गावातला व्यक्ती हा नागरिक या शिव उत्सवाला स्वतःहून हजर असतो आणि आपल्या परीने वाटेल ती मदत करत असतो. मला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रात एक आदर्श द्यायचा आहे की या गावचा एक अनोखा आदर्श मी बघितलेला आहे. इथे शाळेतला विद्यार्थी हा अंगणवाडीचा असो की माध्यमिकचा की झेडपीचा असा कुठलाही विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आणि 396वी आज जन्म महोत्सव होता हे मला सांगायचं आहे. आणि 396 वर्ष आज पूर्ण झालेले शिवाजी महाराजांना, आणि त्यांनी जो 12 बलुतेदार अर्थात सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जो साम्राज्य उभं केलं होतं, जे स्वराज्य उभं केलं होतं, याच स्वराज्याला सलामी देण्यासाठी तुम्ही सर्व दहेगावकर या ठिकाणी सर्व एक ताकदीने एक निशीने एक विचाराने एकत्र आलेले आहेत. आणि हीच खरी प्रेरणा आपण महाराष्ट्राला देऊया. तुम्ही जे म्हटले की आमची पुढी आम्ही असेपर्यंत, मी निश्चित सांगतोय तुम्ही असेपर्यंत नाही, तुमचे संस्कार तुमच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये जात असतात आणि त्याची संस्कृती ही तुम्हाला मिळणार आहे. तुमचा आदर्श महाराष्ट्र घेणार आहे. एकेकाळी चांगल्या कामासाठी ओळखलं जाणार दहेगाव आज देखील सांस्कृतिक दृष्ट्या एकात्मतेसाठी एकत्र आल्याचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यामध्ये विशेष आहे की शाळेतले शिक्षक आणि सर्व लोक या सुट्टी असताना देखील या ठिकाणी पूर्णपणे सकाळपासून आज जो टाइम झालेला आहे रात्रीचा त्या टाइम पर्यंत या ठिकाणी आलेला आहेत. आणि हे सगळं आहे फक्त शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी, त्यांच्या संस्कारापोटी. महाराजांचा एक गुण जरी आपल्या आयुष्यामध्ये आला तर आपण या ठिकाणी निश्चित महाराजांना अभिवादन केलं, असं जे तुम्ही म्हटलात निश्चित हे दहेगावनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीचं नवीन उपक्रम तुम्ही करत आहोत अशी या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऋणप्रती उपक्रम आपण करत राहाल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.